गेल्या 20 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातला आहे। ज्या गावामध्ये हे पहिला रुग्ण आढळून आला ते गाव हे जे बोंडगाव आपण पाहू शकतो। या गावामध्ये गेल्या 20 दिवसापासून महिला असतील, पुरुष असतील आणि लहान मुलं असतील यांचे केस गळतीचं प्रमाण जास्त वाढलं आणि त्यामध्ये रुग्णाची संख्या वाढत गेली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा आरोग्य विभागाने जी पाहणी केली त्यामध्ये सुद्धा असे पेशंट आढळून आले, रुग्ण आढळून आले। त्यामध्ये आजची संख्या जी आहे अपडेटमध्ये ती 156 पर्यंत हे रुग्ण शेगाव तालुक्यामध्ये आणि त्याचं लोणसुद्धा दुसऱ्या तालुक्यामध्ये पोहोचले असल्याने आता नांदुरा तालुक्यामध्ये सुद्धा हे रुग्ण निघाले आहेत आणि या रुग्णांची आरोग्य तपासणी सातत्यानं होत आहे, पण अद्यापर्यंत कुठल्याही आरोग्य विभागाला यश आलेलं दिसत नाही, त्याचं निदानसुद्धा झालं नाही। त्यामुळे आज दिल्ली आणि चेन्नई इथली जी ICMRची टीम आहे ती आता इथं तपासणीसाठी येणार आहेत आणि या तपासणीच्या दरम्यान आता तो अहवाल काय निघतो आणि त्याच्या पाठीमागे कुठलं निदान होते हे पाहणं गरजेचं आहे। आपल्यासोबत बोंडगाव जे आहे त्या बोंडगावचे सरपंच ज्यांनी हा प्रकार उघडकीस आणला, ज्यामुळे या गावातले रुग्ण केस गळतीचं प्रमाण जे आहे ते वाढलं, त्यामुळे तो आरोग्य विभाग सतर्क झालं असे ते सरपंच आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारू की सरपंच, तुम्ही या गावामध्ये बोंडगावचे सरपंच आहात आणि या गावामध्ये जो रुग्ण निघाला तो केस गळतीच्या प्रमाणात निघाला, आता सध्याची परिस्थिती काय? आता सध्याची परिस्थिती अशी आहे की अजूनही पेशंट वाढत आहेत। इथं असतील किंवा आजूबाजूच्या 11 गावामध्ये पेशंट वाढतच आहेत आणि वातावरण तेच भयभीत आहे अजून मी। याच्यामध्ये नुकतंच शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब येऊन गेले आणि त्यांनी सूचना केल्या की बा इथं आपल्या आयुष मंत्रालयाच्या काही शास्त्रज्ञ आणि त्यांच्या टीम येणार आहेत, तर त्या नुकत्याच कालपासून दाखल झालेल्या आहेत। त्याच्यात होमिओ असेल, युनानी असेल आणि आयुर्वेद असेल आणि ह्या शेगावामध्ये दाखल असून या वेगवेगळ्या भागामध्ये यांचे सर्वे आणि याचं काम पण चालू झालेलं आहे आणि आज असं करतं आहे की बा ICMRची टीमसुद्धा येणार आहे, पण अद्यापपर्यंत याचा उलगडा झालेला नाही की बा हे कशामुळे झालेला आहे। आतापर्यंत ब्लड सॅम्पल असतील, बायोप्स्या असतील, पाणी नमुने असतील, असे काही गोष्टीचे इथं तपासण्या होत आहे वेगवेगळ्या लॅबॉरेटरीमध्ये, पण याचा उलगडा अजून कोणचंच टीम कोणी करू शकलेली नाही आहे। नाही, पण आता इथे केंद्रीय आरोग्यमंत्री जे आहेत प्रतापराव जाधव ते येऊन गेले, पुन्हा वेगवेगळ्या आयुष आणि याच्या टीम येऊन जात आहेत, अद्यापर्यंत जिल्हाधिकारी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत ते इथं पोहोचले नाहीत। काय वाटते, तुम्ही त्यांच्याशी संभाषण झालं तुमचं? हो, माझं जिल्हाधिकारी साहेबांसोबत जवळपास 2 ते 3 वेळा बोलणं झालं। मला असं वाटतं ते काहीतरी बाहेर गावले होते कामानिमित्त, तर मला असं बोलताना सांगितलं की बा माझं पूर्ण याच्यावर लक्ष आहे आणि मी त्या योग्य रीतीनं त्याच्यात काम करत आहे आणि काही गोष्टीत आढळून पण आलं। जिल्हाधिकारी साहेबाचं सततचा तो फॉलोअप होता। एका मिटिंगमध्ये आमचे शेगाव पंचायत समितीचे कनाटे साहेब व्हिडिओ आणि आमची रात्री मिटिंग झाली ग्रामसेवक सरपंच संयुक्त, तर त्या मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी साहेब स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा त्यांनी काही सूचना केल्या। पण गावामध्ये येऊन गेले का ते? नाही, गावामध्ये अद्यापपर्यंत आलेले नाही आहेत, पण असं बोलताना सांगितलं त्यांनी की बाबा मी स्वतः इथं मंगळवार बुधवार असं येणार आहोत। तर हे आपल्यासोबत गावचे सरपंच आहेत आणि या गावामध्ये सुद्धा आजसुद्धा पिण्याचं पाणी हे जे शुद्ध मिळत नाही आहे, गेल्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून सुद्धा या गावाला खारपान पट्ट्यामध्ये गाव असल्यामुळे हे पाणी अशुद्ध प्यावं लागते, जे पाणी पिण्यायोग्य नाही। अशा पाण्यामुळे सुद्धा काय होऊ शकते, फंगल इन्फेक्शन असे विविध प्रकारचे मेडिकलचे शब्द ते बाहेर आलेत, त्यामध्ये होण्याची शक्यता असं वर्तवले जाते, पण अद्यापर्यंत कुठलाही ठोस निदान या गावामध्ये टक्कल व्हायरसच्या बाबतीत झालेलं नाही। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, बोंडगाव, शेगाव, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।